पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 62 आणि 63 क्रमांकाचे हे श्लोक आहेत। या दोन श्लोकांचं एक युग्म आहे, एक विषय या दोन श्लोकांमधून स्पष्ट केलेला आहे, जोडीनं आलेले हे श्लोक आहेत। या श्लोकांचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। विषयान् ध्यायतः पुंसः तेषु संगः उपजायते संगात् कामः संजायते कामात् क्रोधः अभिजायते क्रोधात् सम्मोहः भवति सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति। असा याचा काय आहे अन्वय आहे। त्याचा अर्थ असा होतो, विषयान् ध्यायतः पुंसः, बाह्यतः जरी विषयांचा त्याग केलेला असला तरी त्या विषयांचं मनानं चिंतन करणारा जो पुरुष आहे त्यानं केवळ मनानं जरी त्या विषयांचं चिंतन केलं तरी त्या विषयांचं ध्यान करणाऱ्या मनानं चिंतन करणाऱ्या पुंसः पुरुषाची तेषु त्यांच्या ठिकाणी म्हणजे विषयांच्या ठिकाणी काय होते, संगः उपजायते, आसक्ती उत्पन्न होते, त्या विषयांविषयी आसक्ती निर्माण होते। कुणाच्या ठाई कुणाला, त्या विषयांचं मनानं चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी, पुरुषाची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती काय होते, उत्पन्न होते, संग उत्पन्न होतो। संगात कामः संजायते, आणि त्या आसक्तीमुळं काम उत्पन्न होतो म्हणजे विषय इच्छा उत्पन्न होते। अगोदर काय उत्पन्न होतं, आसक्ती, संग। केवळ मनानं जरी त्या विषयांचं ध्यान केलं, चिंतन केलं, त्या विषयांचं थोडं बहुत स्मरण जरी घडलं तरी देखील त्या स्मरण करणाऱ्या पुरुषाची त्या विषयांच्या ठिकाणी काय होते, आसक्ती निर्माण होते। त्या आसक्तीपासून पुढे काम निर्माण होतो म्हणजे विषयी इच्छा निर्माण होते, आणि त्या कामापासून कामात क्रोधः अभिजायते, त्या विषयी इच्छेपासून क्रोध उत्पन्न होतो। कसा उत्पन्न होतो, त्या विषय इच्छेच्या आड विघ्न आलं की काय होतो, क्रोध उत्पन्न होतो। त्या कामाच्या अपूर्णतेमध्ये क्रोध काय होतो, उत्पन्न होतो।
अगोदर काय होतं, विषयाचं ध्यान करणाऱ्या पुरुषाची त्या विषयांविषयी काय होते, आसक्ती निर्माण होते. त्या आसक्तीनं काम उत्पन्न होतो, म्हणजे विषय इच्छा निर्माण होते, काम उत्पन्न होतो. त्या कामातून क्रोधाचा जन्म होतो. पुढे क्रोधात सम्मोहा भवती, त्या क्रोधापासून सम्मोह म्हणजे अविवेक काय होतो, उत्पन्न होतो. कार्य काय आणि अकार्य काय, काय करणीय आहे, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, याचा विवेक राहत नाही. अविवेक उत्पन्न होतो. कशापासून, क्रोधापासून. आणि त्या सम्मोह, त्या अविवेकापासून, सम्मोहात स्मृतिविभ्रम, त्या सम्मोहापासून म्हणजे त्या अविवेकापासून स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रम घडतो. स्मृतिभ्रम म्हणजे शास्त्रादिकांनी केलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचाच विसर होऊन जातो. स्मृतिभ्रंश घडतो. म्हणजे स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, त्या स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश म्हणजे विवेक शक्तीचा काय होतो, नाश होतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि बुद्धिनाश झाला की सर्वनाश होतो. त्या पुरुषाचा सर्वस्वी घात होतो, त्याचा काय होतो, सर्वनाश होतो. तो मनुष्य जरी जिवंत असला तरी देखील तो नष्ट झाल्यासारखाच होतो. विषयाच्या केवळ केलेल्या स्मरणापासून सर्वनाशापर्यंतचा प्रवास हे 2 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. जरी बाह्यतः विषयांचा त्याग केलेला असला पण मनानं विषयांचं चिंतन घडत असेल तरी देखील ते चिंतन सर्वनाशापर्यंत नेऊन घालतं. त्याचा क्रम सांगितलेला आहे. अगोदर काय होतं, तो मनुष्य त्याने बाह्यतः विषयांचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. पण केवळ मनामध्ये त्या विषयांचं स्मरण आहे, थोडं बहुत स्मरण आहे, थोडी बहुत आठवण आहे, थोडं ध्यान, थोडं चिंतन त्या विषयाचं त्याच्याकडून होतं. तर त्या विषयाच्या केलेल्या स्मरण मात्रानं देखील त्या पुरुषाची त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होते. लक्षात आलं का? ध्यायतो विषयान पुंसः संगः तेषु उपजायते, तेषु त्या विषयांच्या ठाई संगः उपजायते, आसक्ती काय होते, निर्माण होते. पुन्हा पुन्हा तो त्या विषयांचं काय करतो, स्मरण करतो. आसक्ती उत्पन्न झाली की संगात संजायते कामः, त्या आसक्तीपासून काम उत्पन्न होतो. म्हणजे विषय इच्छा, अगोदर आसक्ती नंतर इच्छा, तो विषय मला काय व्हावा, प्राप्त व्हावा. काम शब्दाचा अर्थच आहे इच्छा, विषय इच्छा. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दिताः, हे मला हवं, ते मला हवं, अशी जी इच्छा आहे त्यालाच काम या शब्दानं संबोधलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये. त्या आसक्तीपासून काम उत्पन्न होतो. स्मरणानं आसक्ती उत्पन्न होते, आसक्तीनं काम उत्पन्न होतो. कामात क्रोधः अभिजायते, कामापासून क्रोधाची काय होते, उत्पत्ती होते. कारण इच्छेचा कोणी जर विघात केला तर क्रोध निर्माण होतो. इच्छेच्या काही जर आडालं तर काय होतो, क्रोध निर्माण होतो. कामाच्या अपूर्णतेत क्रोधाचा काय होतो, जन्म होतो. क्रोधात सम्मोहा भवती, क्रोधापासून भ्रम निर्माण होतो. कार्य काय आणि अकार्य काय, सम्मोह निर्माण होतो. सम्मोहात स्मृतिविभ्रम, आणि त्या सम्मोहापासून स्मृतिभ्रम म्हणजे शास्त्र गुरु यांच्या उपदेशाची स्मृती विचलित होते. शास्त्राज्ञा पालन करून, आचार्य उपदेशाचं पालन करून जी एक स्मृती तयार झालेली असते तीच काय होते, नष्ट होते. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, आणि स्मृतीच्या नाशानं चांगल्या वाईटाचा विचार करणारी जी बुद्धी असते, सद असद विवेक बुद्धी आपण म्हणतो ना, बुद्धी चांगल्या आणि वाईटाचा काय करत असते, विचार करत असते, तीच काय होते, नष्ट होते. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि एकदा का बुद्धिनाश झाला, विचारात्मक बुद्धीचा नाश झाला
तर मग मनुष्य जिवंत असला तरी त्याचा उपयोग नाही, बुद्धीचा नाश झालेला आहे, चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीवच त्याला राहिलेली नाही. आणि असा विचारहीन मनुष्य नष्ट झाल्यासारखाच असतो. ही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही संगती आपजे, संगे अभिलाषाची मूर्ती किंवा संगे अभिलाषाची मूर्ती प्रगटे. त्याचा अर्थ असा होतो, जरी म्हणजे जर, हृदयी म्हणजे अंतःकरणामध्ये, विषय स्मरती विषयाची आठवण झाली, जरी बाह्यतः विषयांचा त्याग केलेला आहे पण केवळ अंतःकरणामध्ये काय झालं, विषयांचं स्मरण झालं, विषयांची आठवण जरी नुसती झाली तरी निसंगा ही संगती आपजे, तरी जो निसंग आहे ना, सर्व संग परित्याग केलेला जो आहे, संगरहित जो आहे, अशा त्या पुरुषालाही संगती आपजे म्हणजे विषयासक्ती काय होते, उत्पन्न होते. काय वाक्य तयार झालं, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा ही संगती आपजे. हृदयामध्ये विषयाची नुसती आठवण जरी झाली तरी सर्व संग परित्याग ज्याने केलेला आहे, निसंग जो झालेला आहे, अशा पुरुषालाही काय होते, संगती आपजे, आसक्ती निर्माण होते. सामान्यांचा विषयच नाही चाललेला इथं. निसंग पुरुष त्याला देखील आसक्ती निर्माण होते. कधी? त्याने तर विषयांचा त्याग केलेला आहे, करू द्या. केवळ हृदयात त्यानं काय केलं, अंतःकरणात विषयांचं स्मरण केलं. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही, निसंग पुरुष, सर्व संग परित्याग केलं, संन्यासी महात्मा, त्याच्या देखील मनात काय होते, आसक्ती निर्माण होते. आणि संगी अभिलाषाची मूर्ती प्रकटे, आणि ती विषयासक्ती निर्माण झाली की त्या विषयासक्तीमुळं मनामध्ये अभिलाषाची मूर्ती प्रकटे, कामाचा आकार काय होतो, प्रकट होतो. लक्षात आलं, कामाची स्वारीच अंतःकरणात काय होते, प्रकट होते. कोणाच्या? निसंग. ही तो शब्द लक्षात ठेवा, जो निसंग आहे, निसंग, सर्व संग काय केलेला आहे, त्याने सोडलेला आहे, सर्व संग परित्याग केलेला आहे, परमार्थ मार्गाचा पथिक आहे. बाह्यता संपूर्ण विषयांचा त्याने त्याग केलेला आहे. पण हृदयात काय केलं, विषयाचं स्मरण केलं. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा ही आपजे संगती, आसक्ती निर्माण होते. आणि त्या आसक्तीमुळं मनात कामाचा काय होतो, आकार प्रकट होतो. संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची म्हणजे कामाची, संगती म्हणजे आसक्ती. निसंगा ही आपजे संगती, निसंग पुरुषालाही संगती आपजे म्हणजे आसक्ती निर्माण होते. आपजे म्हणजे प्राप्त होते. इंद्रियांना विषयांकडं जाऊ दिलं नाही म्हणजे झालं एवढंच नाही. केवळ त्या इंद्रियांना विषयांपासून आवरलं म्हणजे सर्व संपलं असं नाही. जरी त्या विषयांपासून इंद्रिय आवरली पण मनानं जर चिंतन घडलं तरी देखील सर्वनाशापर्यंतचा प्रवास त्याचा सुरू झाला समजायचा. लक्षात आलं का? विषयाचं चिंतन केल्यानं त्यांच्याविषयी मनात काय होते, आसक्ती निर्माण होते. ते विषय गोड वाटू लागतात, हवे हवेशे वाटू लागतात. हे पहा, विषय भोग ही गोष्ट वेगळी, पण विषयांचं स्मरण ही गोष्ट वेगळी. लक्षात आलं का? प्रत्यक्ष अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष विषय एवढे घातक नाहीत जेवढं त्या विषयांचं स्मरण काय आहे, घातक आहे. त्या विषयांचं चिंतन काय आहे, घातक आहे. विषय भोगून जरी संपला तरी
केवळ त्या विषयाच्या स्मरणानं अधिक काम वाढत असतं. आणि वाढे जवजव मोहो तव तव विषयी रोहो विषय तेथ ठाव पातकासी. आता जीवानं काय केलेलं आहे या जन्मात म्हणा किंवा मागच्याही अनंत जन्मांमध्ये काय केलेले आहेत, सुखबुद्धीनं विषय उपभोगलेले आहेत. या विषयांपासून आपल्याला सुख होईल हे विषय सुखरूप आहेत, या बुद्धीनं काय केलेले आहेत, विषय उपभोगलेले आहेत. आणि ते उपभोगलेले विषय उपभोगून तो विषय जरी संपला तरी देखील त्याचं स्मरण सूक्ष्म रूपानं अंतःकरणावर काय झालेलं आहे, राहिलेलं आहे. तैसेची विषय पाही प्रवेशले चित्ताच्या ठाई वासना रूपे जडले तेही निघो काही निगती. वासना रूपानं सूक्ष्म रूपानं चित्ताच्या ठाई ते काय राहिले, जडून राहिलेले आहेत. विषय समोर आले, उपभोगले, विषय संपला असं वाटलं, पण त्या विषय उपभोगाचे संस्कार चित्तावर सूक्ष्म रीतीनं अनंत जन्मात उपभोगलेल्या विषयांचे संस्कार त्या चित्तावर वासना रूपानं सूक्ष्म रूपानं राहिलेले आहेत. म्हणून त्या विषयाचं स्मरण केलं रे केलं की त्याच्याविषयी काय होते, आसक्ती निर्माण होते. कारण कधी ना कधी ते विषय काय केलेले असतात, कोणत्या होईना जन्मात, या जन्मात म्हणा पूर्व आयुष्यात किंवा मागच्या अनंत जन्मामध्ये काय केले असतात, उपभोगलेले असतात. म्हणून त्याच्याविषयी काय होते, आसक्ती निर्माण होते. अगदी सर्वसंग परित्याग केलेला जो गृहस्थ आहे, पुरुष आहे, त्याला देखील काय होते, आसक्ती निर्माण होत असते. आणि ती आसक्ती जी निर्माण झाली त्या आसक्तीमुळं संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. त्या आसक्तीमुळं त्याच्या मनामध्ये कामाचा आकार काय होतो, प्रकट होतो. अभिलाषाची मूर्ती प्रगटे. अभिलाष म्हणजे काम, तृष्णा, हाव, लोभ असा अर्थ आहे अभिलाषाचा. त्याची काय होते, मूर्तीच प्रकट होते. इच्छेच्या वाढीला, अधिक वाढलेल्या इच्छेलाच काय म्हणतात, काम म्हणतात किंवा अभिलाष असं म्हणत असतात. आणि त्या अभिलाषाची मूर्तीच प्रकट होते, काम प्रकट होतं. लक्षात आलं का? कुठं? अंतःकरणामध्ये. कुणाच्या? त्या निसंग पुरुषाच्या सुद्धा. कधी? त्यानं केवळ मनानं विषयाचं स्मरण केलं तरी सुद्धा. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा ही आपजे संगती संगे प्रगटी मूर्ती अभिलाषाची. मग मनात काम उत्पन्न झाला, मूर्त रूप त्यानं धारण केलं. जेथ क्रोध जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीची आला. क्रोधी असे ठेवीला संमोह जाणे. श्लोकात जसं सांगितलं ना तसाच क्रम सांगू लागलेले आहेत ना. विषयाचं स्मरण, त्या स्मरणानं आसक्ती निर्माण होते. लक्षात आलं का? ध्यायतः विषयान पुंस संगस्तेषु उपजायते. आसक्ती निर्माण होते. संगात संजायते काम, त्याच्यापासून काम निर्माण होतो. कामात क्रोध हो अभिजायते, कामापासून क्रोध. तसं आता कामापर्यंत आलं. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीचे आला. जेथ काम उपजला, जेथे काम उत्पन्न होतो तेथ क्रोध आधीचे आला. तेथे क्रोध अगोदरच आलेला असतो. क्रोधी समोह ठेविला असे जाणे. आणि क्रोधामध्ये समोह हा ठेवलेलाच आहे. समोह म्हणजे अविचार, कार्याविषयीचा अविचार. कार्य काय, करणीय काय, अकरणीय काय, अकार्य काय, काय केलं पाहिजे, काय त्यागलं पाहिजे याचा विचारच राहत नाही. हा जो अविचार आहे तो ठेवलेलाच असतो म्हटले. कुठं? क्रोधामध्ये. जेथे काम उत्पन्न झाला तेथे क्रोध अगोदरच आला. काम आहे तेथे क्रोध आहेच. कामाची नाही तेथे क्रोधाची कायचा. काम नसेल तर क्रोधच नाही आहे. काम आहे याचा अर्थ क्रोध आहे. ज्ञानोबा तर म्हणतात अगोदरच आला. कोणाच्या? त्या कामाच्याही अगोदर आला म्हटले. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीची आला. क्रोधी असे ठेवीला संमोह जाणे. आणि त्या क्रोधामध्ये, क्रोधामध्ये संमोह म्हणजे भ्रम, कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या विषयीचा भ्रम ठेवलेलाच असतो. जाणे असं जाणून घे. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीचे आला. आधीच आरंभीच प्रथमच अगोदरच काम हा कधीही विषय उपभोगून संपत नाही. उलट तो काय होतो, अधिकच वाढतो. भोगी काम वाढे इंधने आगीसी हाकाक
चढे. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तमे व भूयेवाभिवर्धते. अग्नी हा त्यात इंधन टाकून कधी विझतो का? विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. इंधन टाकून अग्नी कुठे विझलाय का? तसं विषय सेवन करून तो काम कधी तृप्त झालाय का? नाही. भोगी काम वाढे ज्ञानबराय म्हणतात. विषय उपभोगांनी काम काय होत असतो? अधिकच वाढत असतो. तैसी तृष्णा वाढीन लिया मग मेरू ही हाता आलिया तरी म्हणे एखादिया दारुणाही ओळगो. कितीही मिळालं तरी ते काय अलमबुद्धी होते काय? पुरेसं आता बस असं वाटतंय का? वाटतच नाही. तो वाढतच चालतो काम. आणि हा काम ज्या ठिकाणी उत्पन्न झाला, ज्ञानबराय म्हणतात तेथ क्रोध आधीची आला. तेथे क्रोध अगोदरच आलेला आहे. हे पहा, काम हा असा विचित्र आहे, त्याच्या पूर्णतेत लोभाचा जन्म आहे. काम पूर्ण करू गेलो तर काय वाढतो? लोभ. आणि काम अपूर्ण असेल तर काय वाढतो? क्रोध. तिथे क्रोधाचा काय होतो? जन्म. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे ते थे जोडे ऐसा जो डाव पडे तोची द्वेष म्हणजे क्रोध. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे. आपण एखाद्या गोष्टीची इच्छा केली म्हणजे कामना केली म्हणजे काम उत्पन्न झाला आणि ती गोष्ट पूर्ण झाली नाही की तिथे काय निर्माण झाला? क्रोध. क्रोध निर्माण झाला समजायचं. तेथ क्रोधू आधीची आला. आपल्याला अशी काही उदाहरणं पुराणादिकांमध्ये आढळतील की अनेक मुनिजन ऋषीजन असे आपल्याला आढळतील. थोर लोक कामाच्या आहारी न गेलेले, कामाचा स्पर्शही न झालेले पण क्रोधानं वेढल्या गेलेले, अशा अनेक उदाहरणं आपल्याला आढळतात की नाही? दुर्वास ऋषी लक्षात, अंबरीशाला शाप दिलता की नाही त्यांनी? सनकाधिक, तुम्ही सनकाधिक असंत म्हणाविता थोर थोर ऋषी. जय विजयांना काय केला? शाप दिला. कपिल मुनी सगराला काय दिला? त्यांनी शाप दिला की नाही? कामाधिकाचा स्पर्शही न झालेले पण क्रोधानं वेढल्या गेलेले आपल्याला आढळतात की नाही ऋषी मुनी? असं आहे. बर, त्या क्रोधानं काय होतं? विवेकच संपतो म्हटले. काय करावं, काय करू नये, समोर कोण आहे, काय बोलावं, काय बोलू नये, याचा काही विवेक माणसाला राहत नाही. असं आहे. क्रोधापोटी माणूस काय करील काही सांगता येत नाही. क्रोध एव यमस साक्षात. क्रोध हा साक्षात कोण आहे म्हटले? जणू काही यमच आहे. येनाविष्ट पुमान हंती. त्या क्रोधानं आविष्ट झालेले जे माणसं आहेत ना ते कोणाला मारतील याचा काही नियम नाही. पितृ भ्रातृ सुहृद सखीन, बापाला सुद्धा मारतील, मारतात लोक. भाऊ भावाला मारतात, मित्राला मारतात, स्वजनांना देखील काय करतात? मारत असतात. क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. त्या क्रोधामध्ये कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या विषयीचा भ्रम ठेवलेलाच असतो. असतोच. त्या क्रोधाच्या अंतर्गतच तो असतो. क्रोधाने माणसाला विवेकच राहत नाही. क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. संमोह म्हणजे कार्याविषयीचा अविवेक. कर्तव्य काय, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याची जाणीव त्या रागावलेल्या त्या क्रोधी पुरुषाला राहत नाही. इतका अविचारी होतो की आपलं कल्याण ज्यांनी केलेलं आहे अशा गुरुजनांना देखील मारण्याला काय होत असतो? तो प्रवृत्त होत असतो. पूज्य लोकांचा देखील अपमान करण्यास मागे पुढे तो पाहत नाही. त्याला कळत नाही, त्याची बुद्धी बंद पडलेली असते, त्याच्यात अविवेक निर्माण होतो. क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. संमोह झाली या व्यक्ती
तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैसी. जैसी चंडवाते ज्योती आहत, अगदी त्याचप्रमाणे समोह व्यक्ती झाली या तरी स्मृती नाशू पावे. उदाहरण दिलं त्यांनी. ज्याप्रमाणे चंडवाते, चंडवात म्हणजे प्रचंड वारा, त्या प्रचंड वाऱ्यानं ज्योती जैसी आहत, ज्याप्रमाणे त्या प्रचंड सुटलेल्या वाऱ्यानं, सोसाट्याच्या वाऱ्यानं ज्योती म्हणजे दिवा, तो काय होतो, नाहीसा होतो. त्याप्रमाणे समोहा व्यक्ती झाली या, तो जो भ्रम आहे ना तो व्यक्ती झाली म्हणजे प्रकट झाला. अविचार अविवेक तो भ्रम प्रकट झाला की मग स्मृती नाशू पावे, त्या स्मृतीचा काय होतो, नाश होतो. शास्त्र गुरु ह्यांनी जो केलेला उपदेश आहे त्या उपदेशाची स्मृतीच काय होते, नष्ट होते. त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, शास्त्रानं काय उपदेश केलेला आहे, आचार्यांनी श्रीगुरूंनी काय आपल्याला उपदेश केलेला आहे, ती स्मृतीच राहत नाही. कधी, संमोह झाल्यानंतर. संमोह कुठे आहे, क्रोधात आहे. क्रोध कुठे आहे, त्या कामापासून आहे. काम कुठे उत्पन्न झाला, त्या आसक्तीपासून. आसक्ती कुठे निर्माण झाली, विषयांचं स्मरण केल्यानं. लक्षात आलं, बाह्यता विषयांचा त्याग केला पण अंतःकरणात विषयाचं स्मरण केलं, त्याच्यापासून आसक्ती निर्माण झाली. आसक्तीनं काय झाली, विषयेच्छा म्हणजे काम निर्माण झाला. कामापासून क्रोध निर्माण झाला. त्या क्रोधाच्या पोटी संमोह होताच, आणि तो संमोह काही व्यक्त झाला, प्रकट झाला, तर मग ज्याप्रमाणे वादळी वाऱ्यानं दिवा काय होतो, नष्ट होतो, त्याप्रमाणे हा संमोह म्हणजे भ्रम अविवेक प्रकट झाला. तर शास्त्र गुरु यांच्या उपदेशाची स्मृतीच राहत नाही. स्मृतीच राहिली नाही, काय करायचं सांगितलं काय करू नये हे जे सांगितलं ती स्मृतीच जर राहिली नाही तर मग तो वागेल कसा. लक्षात आलं. संमोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहत जैसी. स्मृती, स्मृती शब्दाचा अर्थ आहे स्मरण. लक्षात आलं का. शास्त्रानं आचार्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याचं स्मरण, ते जर स्मरण राहील अबाधित तरच मनुष्य काय होईल, कल्याणाच्या दिशेनं वाटचाल करील. ते स्मरणच राहिलं नाही, त्यांनी नेमकं आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे, तर मग मनुष्य काय होऊन जाईल, अविवेकी होऊन जाईल, अंध होऊन जाईल. वाटचाल कशी करावी हे त्याला कळणार नाही. स्मृती म्हणजे स्मरण. आत्मस्वरूपाचं किंवा शास्त्र गुरु यांनी केलेल्या उपदेशाचं ते स्मरण अखंड आपल्याला असलं पाहिजे. ज्याच्या ठिकाणी संमोह असतो त्याला शास्त्र आणि गुरु यांच्या उपदेशानं प्राप्त झालेली जी आत्मसंधानरूपी जी स्मृती आहे ती काय होते, नष्ट होते. कधी, अस्तमानी, दिवस मावळण्याच्या वेळी. ज्याप्रमाणे दिवस मावळण्याच्या वेळी रात्र ही सूर्यप्रकाशाला ज्याप्रमाणे गिळून टाकते, तैशी स्मृती भ्रंशी प्राणियासी दशा. त्याप्रमाणे स्मृतीचा नाश झाल्यावर त्या प्राण्यांची तशी अवस्था होते. स्मृतीभ्रंश झाला की त्या प्राण्यांची काय होते, दुर्दशा होते. स्मृती म्हणजे शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशानं जी एक आत्मस्मृती त्याच्या ठाई प्रकट झालेली असते, जो विवेक प्रकट झालेला असतो, जे आत्मस्मरण शास्त्रानं गुरुनं त्याला जे करून दिलेलं असतं ते स्मरण त्याला राहत नाही. आणि त्या स्मृतीचा नाश झाला असता तो मनुष्य न राहता केवळ एक सामान्य जगणारा प्राणी अशी त्याची काय होते, दुर्दशा, पशुतुल्य त्याची काय होते, अवस्था होते. त्या पशूंनाही आत्मस्मरण नाही आणि याला देखील काय राहत नाही, तसं स्मरण राहत नाही. तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राण्यांशी. दशा म्हणजे अवस्था, स्थिती. मग हित काय आहे, अहित काय आहे, याचं तारतम्य त्याला राहत नाही. ते समजून घेण्याचं बुद्धीचं त्याचं सामर्थ्यच काय होऊन जातं, नष्ट होऊन
जातं. उदाहरण दिलं त्यांनी, का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्रासी. जैसी अस्तमानी निशी सूर्य तेजा ते ग्रासी. ज्याप्रमाणे सूर्यास्त होण्याच्या वेळी रात्र ज्याप्रमाणे सूर्याच्या तेजाचा काय करते, ग्रास करते, त्याप्रमाणे स्मृतीचा नाश झाला असता त्या प्राण्याशी तैशी दशा. त्या प्राण्यांशी तो मनुष्य केवळ आकाराने काय दिसतो, मनुष्य दिसतो. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, ते सुभाषितात म्हटले ना. तो आज दिसायला काय दिसतो, मनुष्य. वरून आकार, त्याचा आकार मनुष्याचा आहे, पण तो काय होतो, पशुतुल्य. मनुष्या परीस कुत्री ती, तुकोबाराय म्हणतात, माणसापेक्षा कुत्री बरी. ती तर कुत्रीच आहेत जाणून बुजून, चतुष्पाद, 4 पायाची. पण हा चांगला धडधाकट माणूस दिसत असूनही त्याच्या ठाई विवेकच नसल्यामुळं पशुतुल्यच त्याचं जीवन. उलट त्याला पशु म्हणणं पशूंचा अपमान होईल. लक्षात आलं ना. ते पशु काय म्हणतील, आम्हाला देवानं पशु बनवलं म्हणून आम्ही तसं पशुप्रमाणे वागतो. याला मनुष्य असूनही हा पशुप्रमाणे वागतोय. लक्षात आलं. आपण अशी उपमा देतो की नाही, मूर्ख माणसाला काय म्हणत असतो, गाढव म्हणत असतो. ती उगीच त्या गाढवांना दूषणच आहे की नाही ते देणं. लक्षात, त्या गाढवांनी काय काय बिघडवलंय. कदाचित त्यांच्यात जर चर्चा चालत असेल, कोणात सहसा गाढव चर्चा करत नसतात, पण जर केलीच त्यांनी समजा, तर त्या गाढवात एखादा मूर्ख असेल तर ते म्हणत असतील हा माणसासारखा करतो. असं त्यांची भाषा कळत नाही, पण असेल कदाचित असं. जुनी लोक सांगायचं असं गमतीनं. बरं, आपले आई वडील लहान मुलांना नाही का समजावून सांगत असतात, तिकडं जाऊ नका, अडचण आहे, साप वगैरे असतील असं सांगतात ना. ते साप सुद्धा त्यांच्या पिलांना सांगत असतील, जाऊ नका तिकडं, माणसं वगैरे आहे. हे तर सापाचं सांगितलं. सद्गुरू वैकुंठवासी वक्ते बाबा सांगायची, ती भूतांची आई सांगत असते भूतांच्या पिल्लांना, जाऊ नका, माणसं आहेत तिकडं म्हणून. लक्षात आलं का. माणसं नाही सांगत का एकमेकांना, जाऊ नका त्या दिशेनं, तिथं भूताटकी आहे, झपाटत असते म्हणून. आहे ना, पूर्वीच्या काळी तिथं भूतं होती, अनेकांना भूतं लागलेली आहेत. तशी ती भूतं सुद्धा जर बसलेली असली तर ती लहान मुलांना त्यांच्या सांगत असतील, तिकडं जाऊ वगैरे नका, माणसं आहेत म्हणून. असं स्मृतीभ्रंश झाला की तो मनुष्य केवळ आकारानं मनुष्य दिसतो, त्याची दुर्दशा होऊन जाते. तैशी दशा स्मृतीभ्रंशी प्राणी अशी. का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्राशी. तैशी दशा स्मृतीभ्रंशी प्राणी अशी. इथं प्राणी अशी म्हणजे मनुष्य प्राणी अशी. इतर प्राण्यांचा काही विचार चाललेला नाही आहे इथं. मग अज्ञानांध केवळ तेणे आपलं विजय सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग केवळ अज्ञानांध तेणे सकळ आपलं विजय. तेथ हृदया माझी बुद्धी व्याकुळ होय. मग केवळ अज्ञानांध, मग निव्वळ जिकडे तिकडे अज्ञानाचा अंधकारच पसरतो. कधी स्मृतीभ्रंश झाल्यानंतर. मग केवळ अज्ञानांध, मग जिकडे तिकडे केवळ निव्वळ अज्ञानाचा अंधकारच पसरतो. तेणे सकळ आपलं विजय. आणि त्यानंच काय होतं, त्या अंधकारानंच सर्व काय होतं, व्यापल्या जातं. त्या अंधकारच सर्वांना आपल्यात काय करतो, बुडवून टाकतो. तेने आपलं विजय, तेने सकळ आपलं विजय. तेथ हृदया माझी बुद्धी व्याकुळ होय. तेव्हा हृदयामध्ये बुद्धी, त्या बुद्धीला कोणताही विचार न सुचल्यामुळे ती काय होऊन जाते, व्याकुळ होऊन जाते. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. तेथ हृदया माझी बुद्धी व्याकुळ होय. तेव्हा हृदयामध्ये बुद्धी काय होते, व्याकुळ होते. कधी होते, ज्या वेळेस जिकडे तिकडे अज्ञानाचा अंधकार पसरतो आणि तो अंधकार सर्वांनाच आपल्यामध्ये काय करतो, बुडवून टाकतो. कधी, स्मृतीभ्रंश झाल्यानंतर. मग अज्ञानांध केवळ
तिने आपलं विजय सकळ, सकळ आपलं विजय. आपलं विजय म्हणजे बुडून जाणं, व्याप्त होणं. खरं पाहिलं तर बुद्धी ही सत्वगुणाची आहे आणि सत्याची पक्षपातीनी आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे. मन जरी कुठे धावत असलं तरी बुद्धी सांगत असते. त्या चोराच्या मनाला काय त्याची बुद्धी काय सांगत नसेल काय, सांगत असते. फक्त त्या बुद्धीचा आहे सत्व पक्षपातीने आहे, सत्वगुणांची ती बुद्धी आहे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म. जाणणं हे त्या बुद्धीचं काय आहे, काम आहे. जाणणं म्हणजे ज्ञान. सत्वात संजायते ज्ञान, ज्ञान सत्वापासून होत असतं आणि बुद्धीचं काम जाणणं आहे. बुद्धी ही सत्वगुणी आहे, पण ती बुद्धी देखील तिला कोणताही विचार न सुचल्यामुळं ती हृदयामध्ये काय होऊन जाते, व्याकुळ होऊन जाते. कधी स्मृतिभ्रंश घडल्यानंतर. स्मृतिभ्रंश कधी होतो, संमोहा झाली या व्यक्ती तरी ना पावे स्मृती. क्रम लक्षात ठेवायचा, विषयांचं स्मरण लक्षात आलं का. त्यानं त्याची आसक्ती, आसक्तीपासून काम, कामात क्रोध, क्रोधापासून संमोह आणि संमोहात स्मृतिविभ्रम, हा स्मृतीचा नाश होतो. आणि ती स्मृती नाश झाल्यानंतर त्या बुद्धीला कोणताही विचार सुचत नाही आणि ती काय होऊन जाते, व्याकुळ होऊन जाते. आता इथून पुढे उदाहरणं काही दिलेले आहेत. जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. धनुर्धरा जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी भवे होती. धनुर्धरा अर्जुना, जैसे ज्याप्रमाणे जात्यंधा म्हणजे जन्मांधाला, जात्यंध जन्मांध, जन्मताच जो काय आहे अंध आहे. हे अर्जुना, ज्याप्रमाणे जन्मांधाला पळणी पावे, काही विशेष संकट प्राप्त झाल्यामुळं पळण्याचा प्रसंग प्राप्त झाला. कुणाला? आंधळा कसा, अगोदर बघून ठेवलेला आंधळा नाही, जात्यंध. ज्ञानोबारांचे उदाहरणं फार वेळी असतात, तिथं काही शोधताच येत नाही. काय तुम्ही म्हणाल आंधळ्याला पळण्याचा प्रसंग आला, येईना का आला, तर नंतर झालेला आहे आंधळा, अगोदर सगळं बघून ठेवलेलं आहे. नाही, जात्यंधा. अर्जुना, ज्याप्रमाणे जन्मांधाला काही विशेष संकटामुळे पळण्याचा जर प्रसंग आला, मग ते काकुळती सैरा धावे, मग ते केविलवाणीपणानं सैरा वैरा काय होत असतं, धावत सुटतं. ते अत्यंत दिनहीन होऊन सोयर काय होतं, धावतं. कुठं धावायचं ते कळतच नाही. पण संकट तर धावण्यासारखं प्राप्त झालेलं आहे, धावण्याशिवाय गत्यंतर नाही. हे जसं तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा, तैसे बुद्धीसी भवे होती, त्याप्रमाणे बुद्धीला अनेक काय होतात, भ्रम निर्माण होतात, भ्रमिष्ट होऊन जाते बुद्धी. कशा रीतीनं भ्रमिष्ट होते, ज्याप्रमाणे त्या जात्यंध व्यक्तीला पळण्याचा काय यावा, प्रसंग यावा. सांगतात जुनी लोक सांगायची. आंधळ्या माणसाला काठीला धरून कोणीतरी घेऊन चाललेलं होतं रस्त्यानं, तेवढ्यात बिबट्या आला. त्या दिवशी पाहिला तसा, लक्षात आलं का. त्या काठी धरून जो चालला होता त्यानं काठी सोडून देऊन पळून गेला. वाघ 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 म्हणून सांगितलं त्याला, वाघ आला. आता तो जन्मांध जो होता तो पळायला लागला. आता तो त्याचं पळणं कसं असेल बर. पळतोय हाऊस म्हणून नाही पळत, तो भीती पोटी पळतोय, व्याकुळ झालेला आहे. जीव जाण्याचाच काय आलेला आहे, प्रसंग आलेला आहे. तशी गोष्ट होते त्या बुद्धीची. त्या बुद्धीला भ्रम निर्माण होतात. जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे. सैरा धावे, काकुळती, अत्यंत काकुळतीला येऊन केविलवाणेपणानं काय होतं, ते दिनहीन होऊन सोयर धावतं. सैरा धावे, धावणं सुद्धा कसं आहे, सैर बहिर. पुन्हा कसं आहे, काकुळतीला येऊन ते धावत आहे. आणि कोण धावतंय, आंधळा. कोणता आंधळा, जन्मांध. लक्षात आलं, जन्मांध व्यक्ती, त्याला पळण्याचा प्रसंग आला, तो अत्यंत व्याकुळ होऊन काकुळतीला येऊन धावतो. त्याचं धावणं जसं, तैसे बुद्धीशी होती भवे धनुर्धरा, त्याप्रमाणे त्या बुद्धीला काय होतात, भ्रमण भवे. भवे म्हणजे भ्रम होत असतात. लक्षात
भ्रमिष्ट होऊन जाते बुद्धी. मग ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. वेळ झाली का? ऐसा स्मृती भ्रंशू घडे, अशा प्रकारे बुद्धीला भ्रम निर्माण झाला. मग बुद्धी सर्वथा अवघडे, मग बुद्धी सर्वस्वी काय होते, सर्व बाजूंनी काय होते, अवघडून जाते. ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे म्हणजे कुंठित होते, गोंधळून जाते. त्या बुद्धीचा काय होतो, गोंधळ होतो. कधी? स्मृतीभ्रंश झाल्यानंतर. समूहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे, अशा ज्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झाला असता बुद्धी काय होते, विचारहीन होते आणि सर्व बाजूने अवघडून जाते, गोंधळून जाते. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात, तेथ ज्ञान जात हे समूळ उपडे. असं झाल्यानंतर मग जे जेवढं म्हणून ज्ञान आहे ते संपूर्णपणे काय होतं, नष्ट होतं. त्याच्या ठाई असलेलं जे ज्ञान आहे ना ते काय होतं, नष्ट होऊन जातं. आपण ज्ञानी आहोत, आपण हे ज्ञान मिळवलेलं आहे, याचा त्याला काय होऊन जातं, विसर होऊन जाते, ज्ञानच नष्ट होऊन जातं. ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. आणि त्याची अवस्था कशी होते, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसी पुरुषा बुद्धीनाशी होय देखी. चैतन्याच्या भ्रंशी जैसी शरीरा दशा तैसी बुद्धीनाशी पुरुषा होय देखे. चैतन्याच्या भ्रंशी म्हणजे प्राण निघून गेल्यानंतर, जैसी शरीरा दशा ज्याप्रमाणे शरीराची काय होते, दशा होते, शरीराला अवकाळ प्राप्त होते. शरीरातील प्राण निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे शरीराची दशा होते, अवस्था होते, त्याची अवकाळ होते, तैशी बुद्धीनाशी पुरुषा होय म्हणजे दशा होय. त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता मनुष्याची काय होते, तशा रीतीची दुर्दशा होते. देखे म्हणजे जाण. हे अर्जुना तू जाणून घे. काय उदाहरण दिलं, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी. ज्याप्रमाणे चैतन्याच्या म्हणजे चैतन्य म्हणजे प्राण, शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर त्या शरीराची जशी अवस्था होते अगदी त्याप्रमाणे सर्वावयवी शरीर सांग परी विरहित एका जीवे रे. ज्ञानवरांचा अभंग आहे. सर्व अवयव सुव्यवस्थित आहेत पण त्याच्यात काय नाही म्हटले, जीवच नाही. मग उपयोग काय? ज्ञानोबराय म्हणतात तसं अंग गोरे, गोरे आणि तरुणे वरी लेईले आहे लेणे परी एक लेणी प्राणे सांडिले जेवी. ज्ञानोबराय काही चुकत नाहीत बरं. अंग गोरे म्हणजे तो सुंदर मनुष्य आहे, गोरा गोमटा सुंदर देखणा आहे, पुन्हा म्हातारा नाही, तरुणे तरुण माणूस, देखणा मनुष्य, पुन्हा वरी लेईले आहे लेणे, फाटके तुटके कपडे घातलेलाही नाही, तो मनुष्यही सुंदर तरुण, पुन्हा चांगले वस्त्र अलंकार भूषण धारण केलेला. फक्त काय नाही म्हटले, परी एकलेनी प्राणी सांडिले जेवी. फक्त त्याच्यात काय नाही म्हटले, जीवच नाही. उपयोग आहे का त्याचा, त्या शरीराचा? त्या शरीराची दशा किती वेळ राहील, त्याची ती कांती टवटवीतपणा राहणारच नाही. जीव त्याच्यातून निघून गेल्यानंतर लक्षात लगेच तयारी करावी लागते. कशाची? अंत्यविधीची. सगळे घाई करतात. कशाकरिता? दहन ती विधी करण्याकरिता. ज्याप्रमाणे त्या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर त्या शरीराची अवस्था होते अगदी त्याचप्रमाणे तैसी पुरुषा बुद्धीनाशी होय देखी. त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता मनुष्याची काय होते, दशा होत असते. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवन. अर्जुना म्हणून ऐके जैसा इंधना विस्फुल्लिंग लागे
मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. अर्जुना म्हणून ऐके, म्हणून ऐक. जैसा इंधना विस्फुल्लिंग लागे, ज्याप्रमाणे इंधनाला म्हणजे जळणाला, विस्फुल्लिंग म्हणजे लहानशी अग्नीची लहानशी ठिणगी लागली आणि मग तो काही एकदा भडकला, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. आणि मग ती अग्नीची छोटीशी ठिणगी कशाला लागली? इंधनाला. आणि तो अग्नी भडकला, प्रौढ झाला. तो प्रौढ झालेला अग्नी या त्रिभुवनाला पुरू शकतो जाळून टाकायला. लक्षात आलं का? आपण म्हणत नाही सगळ्या जगाला जाळण्याला एक काडी सुद्धा काय आहे? पुरेशी आहे. ज्ञानोबा म्हणतात छोटीशी ठिणगी इंधनाला लागलेली आणि मग तो अग्नी काय झाला? प्रौढ झाला, भडकला. तर हे सगळं त्रिभुवन जाळायला तो तेवढाच अग्नी काय आहे? पुरेसा आहे. काडी नाही म्हटले, ठिणगी विस्फुल्लिंग. लायटर मधून निघते की नाही ठिणगी? काडीपेटीची काडी ओढली तरी ज्योत अशी तयार होते थोडीशी, मग त्या लायटर मधून एक अशी ठिणगी निघते, त्याला विस्फुल्लिंग म्हणायचं. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना. हे अर्जुना ऐक, जशी अग्नीची लहानशी ठिणगी त्या इंधनाला लागली आणि मग तो अग्नी प्रौढ झाली म्हणजे मोठा झाला, त्रिभुवना पुरोशके, त्रिभुवनालाही जाळण्यास काय होतो? तो पुरेसा होतो. हे दृष्टांत हे सगळे कशासाठी सांगतात? तर विषयाचं मनानं किंचितही जरी ध्यान केलं तर शेवटी काय अनर्थ होतो ते या दृष्टांतातून सांगतात. 318 इथून सुरू झालेला आहे विषय. लक्षात आलं? एरवी बाई हे विषय तरी नाही. या श्लोकाच्या वर असल्या 2-3 ओव्या मी सांगितलं होतं. या श्लोकाच्या ती काय आहे? अवतरण सांगितलेलं आहे. एरवी बाई हे विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची पाही संसारू असे. तिथपासून सुरू झालेला विषय त्याचं समारोप इथं करतात. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. कुणी म्हणेल काय करील ती अग्नीची लहानशी ठिणगी? काय करील? सगळ्या त्रिभुवनाला जाळू शकेल. फक्त ती कशाला लागली पाहिजे? त्या इंधनाला. ती इंधनाला लागलेला अग्नी भडकला की त्रिभुवनाला जाळण्यास काय होतो? समर्थ होतो, पुरेसा असतो. तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसणे हे पतन दिवसीत पावे. तैसे विपाये जरी विषयाचे ध्यान मन वाहे, तरी येसणे हे पतन गिवसीत पावे. त्याप्रमाणे कशाप्रमाणे? अग्नीची लहानशी ठिणगी इंधनाला लागल्यानंतर तो अग्नी भडकला की त्रिभुवनालाही जाळण्यास पुरेसा होतो. त्याप्रमाणे चुकून जरी, लक्षात आलं का? चुकून जरी विषयाचं चिंतन, आणि तेही थोडस सुद्धा चिंतन त्या मनाकडून झालं तर तरी देखील काय होतो? तरी येसणे हे पतन गिवसीत पावे. तरी हे एवढं मोठं अधपतन काय होतं? गिवसीत पावे. ते अधपतन शोधित येतं. लक्षात आलं का? अधपतन होतं असं नाही, ते अधपतन याचा शोध घेत येतं. पत्ता विचारत कुठे आहेत ते? अमुक सर्वनाश जो आहे ना, तो सर्वनाश याचा पत्ता विचारत येतो. कुणाचा? ज्याच्याकडून मनानं थोडसही विषयाचं काय घडलं? चिंतन घडलं, स्मरण घडलं. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसणे हे पतन दिवसीत पावे. गोष्ट अशी आहे, त्या मुळात अंतःकरणामध्येच विषयाचे काय आहेत? सूक्ष्म असे काय आहेत? संस्कार आहेत. हे जे उदाहरण ज्ञानोबारायांनी दिले ना, एक अग्नीची ठिणगी विस्फुल्लिंग कशाला लागला? इंधनाला. त्याच्या मनातच अनंत जन्म विषय उपभोगाचे जे संस्कार वासना रूपानं आहेत, त्याला अनंत अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. अनंत काळापासून अनंत जन्म झालेले आहेत. त्या अनंत जन्मामध्ये अनंत विषय काय केलेले आहेत? अनंत
वेळेस उपभोगलेले. त्या उपभोगाचे संस्कार चित्तावरती ते वासना रूपानं राहिलेले आहेत. म्हणजे ते काय आहे? इंधन आहे. आणि विषयाचं केलेलं स्मरण ध्यान हे काय आहे? ठिणगी आहे अग्नीची. लक्षात आलं का? हे उदाहरण दिलंय त्यांनी. हा म्हणे ठिणगीनं काय होईल? मग ती ठिणगी त्या पेट्रोल पंपावर ओढून पाग. मग लक्षात आलं का? ते पेट्रोल ओतत असतात ना त्या टँक मध्ये खाली, त्या टँकर मधून तिथं जाऊन घेऊन जायचं काय लाईटर, बघायचं मग काय होतं ते. बघायला शिल्लकच राहणार नाही. दुसरे बघतील टीव्हीवर दुसऱ्या दिवशी. मग लक्षात आलं का काय होतं थोडंसं. आता खूप मोठा विषय आहे आपल्याला. हे जे आवर्तन करायचं ह्या 2-3 वर्षामध्ये हे वेगानं करायचंय. नंतर मग एका ओवीचं आपण दीर्घ चिंतन करणार आहोत. आत्ताच्या परिस्थितीशी सुसंगत हे चिंतन कसं घडू शकेल त्याचा विचार करणार आहोत. आता ही जी वस्तू आहे ना मोबाईल नावाची, ही जितकी चांगली आहे तिच्या चांगुलपणाचं वर्णन आपल्याला तासभर व्याख्यान करता येणं शक्य आहे. खरंच चांगली आहे. आता इथं तुम्ही किती लोक आहात? 50-100 काय असाल. पण ह्याच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत जातं ते? हजारो लोकांपर्यंत. म्हणजे चांगली आहे की नाही वस्तू. आता ह्या माझ्या मोबाईलमध्ये 2500 ग्रंथांचे PDF आहेत. किती? 2500 पुस्तकं आहेत याच्यामध्ये. आता मला जर 2500 पुस्तकं घेऊन फिरायचे असते तर आमच्या गाडीसोबत एक टेम्पो ठेवावा लागला असता. लक्षात आलं का? बरं, पुस्तकाचं ध्यान आलं ह्या पुस्तकात हा संदर्भ आहे तर तो उचकण्याकरता किती काळ लागला असता. आता मी प्रवासात ते संदर्भ बघू शकतो की नाही? मग चांगली गोष्ट आहे की नाही? मोठ्या मोठ्या महापुरुषाची जी चिंतन आहेत, व्याख्यानं आहेत, वचन प्रवचन आहेत, ती आपण ऐकू शकतो की नाही? मग चांगली गोष्ट आहे की नाही? पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन सकाळी घेऊ शकतो की नाही? घेऊ शकतो. चांगली गोष्ट आहे. पण त्याहूनही अधिक वाईटही गोष्ट आहे. लक्षात आलं? हे आताचा जो विषय चाललाय ना, तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन गिवसी तपावे. त्याप्रमाणे कदाचित विषयाचं थोडं जरी चिंतन मनाकडून घडलं तर एवढं मोठं अधपतन काय होतं त्याला शोधत येतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.